सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. आणि शशांक, मी पण खूप डिस्टर्ब झाले. हे सगळं आठवल्यापासून मला काय करावं हे सुचतच नव्हतं. कोणत्याही परिस्थितीत हे तुम्हाला सांगणं भाग होतं, पण कसं? शशांक, शशांक, ट्रस्ट मी प्लीज, प्लीज. बस अवंतिका बस. हे बघ अवंतिका, तुला स्पष्टीकरण देण्याची काही आवश्यकता नाहीये. मी समजू शकतो. हे बघ, हे असं घडेल अशी भीती मलाच काय, पण कोणी बोलून नाही दाखवलं तरी सगळ्यांना वाटत होती. पण एक विश्वास होता की सौरभ ही परिस्थिती व्यवस्थित हँडल करेल. तू ज्याला मला म्हणालीस ना की मला काहीतरी सांगायचं, त्याला हाच विचार माझ्या मनात डोकावून गेला होता. पण मी तो प्रयत्नपूर्वक बाजूला सरला. घडायच्या गोष्टी घडून गेल्या. जे व्हायचं ते होणारच होतं. पण खरं सांग, तू म्हणालीस ते खरं आहे. शरीरापलीकडे जाऊन व्यक्त करण्यासाठी काहीतरी असतं, ते म्हणजे मन. आणि मला माहिती आहे की आत्ता आणि यापुढं तुझं मन हे फक्त माझं आहे, फक्त माझं. हे बघ अवंतिका, जे काही घडून गेलं ना ते सगळं विसरून जायचा प्रयत्न करू आणि पुढे जाऊ. शशांक, तुम्ही खरंच खूप काका, अजून चहा सुद्धा घेतला नाही तुम्ही. काका, मी बाकरवडी आणू तुमच्यासाठी? आमच्या मम्मांची स्पेशालिटी आहे ना मम्मा. नो 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 आशू बेटा, इनफॅक्ट अगदी भरपेट ब्रेकफास्ट करून आलोय. आणि खरं सांगू का, ते लहान मुलाच्या भुकेचं असतं ना, एकच पदार्थ हवा असेल तर बाकी काही चालत नाही, तसं झालंय सध्या माझं. म्हणजे खरं सांगायचं तर आता लाडू खाण्याची घाई झाली आहे मला. ऐकलं का मम्मा? म्हणजे आपल्याला चांगला मुहूर्त ठरवायला काही एक हरकत नाही आता.
एक काम करा ना मामा, पाध्ये गुरुजींना फोन करा ना, ते आता घरीच असतील आणि या महिन्यातलाच मुहूर्त ठरवा. ओके? अगदी आमच्या मनातलं बोललात तुम्ही. पण मेजर तुम्हाला चालेल ना? अरे नेकी और पूछ पूछ. ओ शोभनाताई, तुम्ही म्हणाल ते चालेल. इनफॅक्ट आय एम रेडी ऑन माय टोज. आणि खरं सांगू का शोभनाताई, मी मुहूर्त वगैरे फारसं काही मानत नाही. लेट मी टेल यू वन थिंग. व्हेन वी वन द लोंगोवाला वॉर, इट वॉज ऍक्च्युअली डार्क नाईट. म्हणजे आपल्याकडे काय म्हणतात ना, ते अमावस्या हा कुमुहूर्त असतो तो दिवस. म्हणून मी ठरवलेलं आहे की ज्या दिवशी चांगलं घडेल तो दिवस चांगला, जी वेळ असेल तो उत्तम मुहूर्त. मामा करा ना फोन. ओके. हॅलो, आम्ही शोभनाताई बोलतोय. हो, गुरुजी ना? मामा काय झालं? त्यांनी 20 मार्चची तारीख दिलेली आहे आणि 11:15चा मुहूर्त दिलाय. ग्रेट, व्हेरी नाईस. याचा अर्थ आपल्या घरात आता लगीनही सुरू होणार आहे. आय एम सो एक्साइटेड काका. शशांक, तुम्ही शरीराचं पावित्र्य महत्वाचं मानता का मनाचं? तू हे काय विचारतेस? सांगा ना शशांक, शारीरिक अभिव्यक्ती महत्वाची का मनाची? शशांक, कोल्हापूरला असताना एका रात्री माझ्या कमी सौरभमध्ये फिजिकल इंटिमेसी झाली. एका रात्री माझ्या कमी सौरभमध्ये फिजिकल इंटिमेसी झाली. कसं झालं अवंतिका? तू माझ्याबरोबर हे असं कसं करू शकलीस? सौरभ, तू माझा विश्वास मोडलास का? अरे मी किती विश्वासानं तुझ्याकडे तिला ठेवून आलो होतो, आणि तू हे असला कसला विचार करतोय मी? हे मी काय करतोय? आई, आई ग, आई. अरे वा, आज काय झालं? एवढा मूड छान दिसतोय अगदी. का माझा मूड छान असू नये का? मी कधी हसू नये का? हस ग बाई हस. तुला अशी आनंदात पाहावी अशीच इच्छा असते माझी. त्यासाठी काय वाटेल ते करायची तयारी आहे. सांग तरी पण, ही जादू कशामुळे घडली आहे? आई, मी काल शशांकला सगळं सांगून टाकलं. कोल्हापूरमध्ये घडलेली प्रत्येक घटना, अगदी काही ठेवलं नाही सांगायचं. आज मला एवढं हलकं वाटतंय म्हणून सांगू. काल रात्री कित्येक दिवसांनी मी अगदी शांत झोपले. अगं काय करून बसलीस तू यावी? पुढचा मागचा काही विचार? आता त्यांनी लग्न मोडलं तर? अगं आई, असं काही होणार नाहीये. उलट मी खरं त्यांना सांगितलं नसतं तर ती त्यांची आणि माझी दोघांची फसवणूक ठरली असती. मी त्यांना सगळं खरं काय घडलं ते सांगितलं. त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि ते काय म्हणाले माहितीये? म्हणाले, मागचं सगळं विसरून जा, आपण आता नव्याने जीवनाची सुरुवात करू. भ्रम आहे तुझा हा आवी.
तो आज काही बोलला नसेल, पण पुढे कधीतरी ही गोष्ट काढल्याशिवाय राहणार नाही तो. शेवटी तो एक पुरुष आहे, तू विसरू नकोस. आई ग, शशांक असं कधीही वागणार नाही, माझा विश्वास आहे त्याच्यावर. तुझा विश्वास आहे ग, पण त्याचा आहे का? आज तो ढीग म्हणतोय सगळ्या गोष्टी चालतायत म्हणून, पण कधी ना कधीतरी तो ही गोष्ट काढल्याशिवाय राहणार नाही. आपण बायकांना मूर्ख असतो, भावनेच्या भरात सगळ्या गोष्टी गडागडागडा बोलून मोकळ्या होतो. पण हे पुरुष या गोष्टींचं बरोबर भांडवल करतात आणि नको त्या वेळेला या गोष्टी उकरून काढतात. आयुष्यभर त्यांच्या मनात उपकाराची भावना जागीच असते. आई ग, आई असं काहीही होणार नाहीये. आता बघ सगळं चांगलं होणार आहे. हास ना जरा अशी. बघ मी कशी हसतेय, तू पण हास ना. हास ना. ए देवी, अगं मेहंदी काय लावते? हळद लाव, हळद. म्हणजे तेवढीच गोरी होशील. ए माई बघा, म्हणजे मी काय तुला काळी वाटली का? नाही नाही नाही, तसं नाही, तसं नाही. म्हणजे काय, अभिजित तुझ्यापेक्षा काळा नक्कीच नाही. दादा तुला पण ना. बरं दादा, तुला कधी हळद लागणार? लावूया लावूया. अरे हा सिद्धार्थ, एक फोन करायचा राहिलाय, मी आलोच. मला ना अगदी डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखं वाटतंय. काय झालंय? मला काही कळेल असं बोलशील का? हो, अवंतीने शशांकला घडलेलं सगळं सांगून टाकलं. काय? हो, आणि त्यांनी सगळं शांतपणाने ऐकून घेतलं. झाला प्रकार अगदी नकळत घडला हे तो समजून घेईल असा विश्वास वाटतोय हो तिला. अगं तिलाच काय, मला सुद्धा शशांकची पूर्ण खात्री आहे. आणि महत्वाचं म्हणजे शशांकचं तिच्यावर मनापासून प्रेम आहे सुलभा. जिथं प्रेम आणि विश्वास असतो ना सुलभा, तिथं या गोष्टी फार वेळ बाधा नाही होऊ शकत. देव करू आणि तुमचा विश्वास सार्थ ठरो. मग विश्वास सार्थ ठरलाच म्हणून समज. अवंतिकाचा जोडीदार होण्यासाठी तोच खरं तर योग्य आहे. तुला सांगतो सुलभा, ह्या जागी जर सौरभ असता ना, फार वेगळा रिॲक्ट झाला असता. मग आता लग्नाचं बोलायला आपण जाऊया नेरुरकरांकडे? नाही, एवढ्यात त्याची घाई करू नकोस. आणि मला तर वाटतं अवंतिकाला शशांकशी बोलू दे. लग्नाचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, तो त्यांनाच घेऊ दे. शशांक, शशांक, तू अवंतिकाशी बोललास? काय म्हणाली ती? नाही, काही नाही. शशांक, एरवी मी तुला इतकं खोदून विचारलंही नसतं, पण या गेल्या 2-3 महिन्यामध्ये या घरामध्ये इतके चढ उतार घडलेत की आम्ही दोघांनी एकमेकांना कसं बसं सावरून धरलंय. आणि या संयमाची आता आणखी परीक्षा नको बघायला. तर प्लीज सांग, काय म्हणाली ती?
नाही अण्णा, मी सांगू नाही शकणार. हे बघ शशांक, खूप सोसलेस तू, आणि आता एकट्यानं कुठलीही गोष्ट सहन करण्याचा वेडेपणा करू नकोस. कोसळून पडशील. तेव्हा प्लीज सांग, काय काय सांगितलं तिनं? जे घडलं त्यात तिचा काय दोष आहे? जे घडलं त्या परिस्थितीत तिच्या नकळत घडलं. तिचा खरंच काय दोष आहे? नाही अण्णा, मी माझ्या आणि अवंतिकाच्या आयुष्यातल्या या कटू सत्याला बचवणार आहे. मी आयुष्याला समोर जाईन, ते अवंतिका बरोबरच. शशांक, तुझा निर्णय अगदी बरोबर आहे. आय एम प्राऊड ऑफ यू. ही हळद पहिल्यांदी लावायची. अभिजितला काही पसंत नव्हतं, तरी पण जबरदस्तीने थोडीशी हळद लावून आले त्याला. अहो, हल्लीच्या मुलांना हे विधी नकोच असतात. नाही, पण अलीकडच्या मुलांना माहिती आहे की हळद लावल्यामुळे गोरं जरी झालं नाही तरी पिवळं नक्की होतंय. आणि आपल्या वेळी तर इतकी हळद फासायची अंगाला की नवरा नवरी नुकते कावळीतून उठले तसं वाटायचं. खरे, अहो काय ती हळद, मग चापून चुपून तेल नुसतं बेरूप करून टाकायचे. नाही पण देवयानी, थोडीशी लावली तरी चालेल. शास्त्रासाठी लाव ग, माझं काही आग्रहाने सगळ्या अंगाला हळद लावायला पाहिजे. बरं इरावतीबाई, तुम्ही उद्या सकाळी लवकरच याल ना? नाही म्हणजे सगळं वेळेत आटपलेलं बरं नाही का? हॅलो, हां, हो, कोण बोलताय? हां, एक्सक्यूज मी. हां बोला दीक्षित, काय म्हणताय? काय सांगताय काय? अवंतिका आणि देवयानी बरोबरच त्यांच्याही लग्न करायला हरकत नाही म्हणून सांगितलं. बर, शशांक, मी शशांकशी बोलून तुम्हाला परत फोन करतो. हां. काय ना? अरे शशांक, दीक्षितांचा फोन होता. त्यांनी उद्या तुमचंही लग्न करायला हरकत नाही म्हणून सांगितले. अवंतिकाही तयार आहे. उद्या म्हणजे 25 तास शिल्लक आहेत फक्त. नाही, फार घाई. अरे पण आम्ही सगळं मॅनेज करू ना. काय आणणार? नाही, नको. हे बघ, उद्याचा दिवस तुझा आहे. तुझं लग्न पार पडू दे, त्यात काही गडबड नको. आणि लगेचच्या मुहूर्तावरती आपण करू ना. अण्णा म्हणाले की शशांकचं असं मत आहे की लग्न जरा पुढच्या मुहूर्तावर करूया, उद्या म्हणजे खूप घाई होईल. बघा, मी पण हेच म्हणत होते ना, किती साधं लग्न करायचं असलं तरी थोडीशी तयारी लागतेच ना. बरोबर आहे, पण आपण आपलं काम केलं. आता त्या देवयानीच्या लग्नानंतर पुन्हा एकदा बोलूया आणि व्यवस्थित दिवस बघून सगळं ठरवूया. मग चला, एक एक विषय बाजूला पडतो ते बरं आहे. काय ग, तू का गप्प? बाबा, आता ह्याचा पुढचा चांगला मुहूर्त कोणता याचा विचार चालू असेल.
मी संध्याकाळी जाणार आहे शशांकडे, तेव्हा बोलेन त्याच्याशी. बरं. तुला आणखी चहा आणू का? आणते ग, घे थोडासा म्हणजे हसशील जरा.